सकाळची सुरुवात या कावळ्याच्या दर्शनाने झाली. बघा ना किती शांतपणे पाणी पित आहे ते. आज मला जायचं होतं पंढरपूरला म्हणून पटकन सगळं आवरलं आणि निघाले. रेल्वे 11 वाजता होती आणि रेल्वेमध्ये बसून काही खाल्लं नाही असं होणारच नाही ना. घरून मस्त भाकरी भाजी चटणी आणि ताक आणलं होतं. ते सगळ्यांनी मिळून छान खाल्लं. तेवढ्यात पंढरपूरमधील काही शिकणारी मुलं दिसली. ती एकमेकावर अवलंबून झोपली होती. असं दृश्य आजकाल फार क्वचित बघायला मिळतं. आणि तेवढ्यात तिथे एक संगीतकार आले. त्यांनी मस्त गाणं म्हटलं. सगळ्यांनी त्यांच्या कलेसाठी टाळ्या वाजवल्या आणि काहींनी पैसेही दिले. थोड्याच वेळात आम्हाला चंद्रभागा नदीचे दर्शन झालं. अरे वा, किती मोठी आणि पवित्र नदी आहे ती. आम्ही पंढरपूरला पंचकल्याणीसाठी आलो होतो. तिथे खूप भाविक लोक आले होते आणि अनेक सुंदर कार्यक्रम चालू होते. सगळ्यांनी त्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. फोटो आणि व्हिडिओही काढले. त्याच दिवशी त्याच्या मुलीचा बर्थडे होता, त्यामुळे तिथे छोटंसं सेलिब्रेशन केलं. केक कापला. सगळ्यांनी मिळून हॅपी बर्थडे म्हटलं. खूप चविष्ट जेवण झालं. हसी मस्करी, फोटो सेशन सगळं झालं आणि शेवटी आईस्क्रीम खाऊन दिवसाची गोड सांगता केली. दिवस खूप सुंदर गेला. भक्ती, प्रवास, आनंद आणि कुटुंबासोबतच्या आठवणींनी भरलेला.